नमस्कार श्रोते हो. आपण ऐकत आहोत लेखिका वीणा गवाणकर लिखित एक होता कारभार. श्रोते हो, अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणाऱ्या आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर हताशपणे वाटचाल करायची, किंवा परत मागे फिरून कार्व्हरने दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन, विकास, उपयोग, पुनर्भरण या शाश्वत कृतीसंस्कृतीचा स्वीकार करायचा. भावी पिढ्यांच्या सुखसमृद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवे, ऐकायलाच हवे आणि समजून घ्यायलाच हवे असे हे पुस्तक. एक होता कारभार. लेखिका आहेत वीणा गवाणकर आणि हे पुस्तक प्रकाशित केलं आहे राजहंस प्रकाशनाने. चला तर मग ऐकूयात एक होता कारभार या पुस्तकातील आजची पुढची गोष्ट, ज्या गोष्टीचं नाव आहे विपन्न ॲलॅबामा. ॲलॅबामा राज्यात 1832 साली 2000 वस्तीचं एक छोटं खेडं नव्यानेच वसवलं गेलं. टस्कगी हे त्याचं नाव. निम्मी वस्ती निग्रो गुलामांची. अर्धी उमर गुलामगिरीत काढून मुक्त झालेला काळा लुईस ॲडम्स आणि पूर्वायुष्यात गुलामपदरी बाळगून असणारा गोरा जॉर्ज कॅम्पबल या दोघांनी मिळून निग्रोंसाठी शाळा उघडायचं ठरवलं. त्याच शाळेसाठी त्यांनी जे आर्मस्ट्रॉंग यांना पत्र पाठवलं होतं. जे आर्मस्ट्रॉंग यांनी आपल्या हॅम्प्टन संस्थेतून ज्ञानाची मशाल हाती घेतलेल्या ताज्या दमाच्या निग्रो तरुणाला म्हणजेच बुकर टी वॉशिंग्टनला या शाळेसाठी पाठवलं. 4 जुलै 1881 रोजी बुकर टी वॉशिंग्टन यांनी टस्कगीत ज्ञानदीप प्रज्वलित केला. टस्कगी नॉर्मल अँड इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट ऑफ निग्रोज. एक मोडकं गळकं जुनाट चर्च आणि 30 काळे विद्यार्थी, 14 ते 60 या ऐसपैस वयोगटातले. बुकर टी वॉशिंग्टन यांच्या शाळेचं हे प्राथमिक स्वरूप. वॉशिंग्टननी एका विद्यार्थ्याला त्याची हकीकत विचारली. विद्यार्थ्याने सांगितलं तो व्हर्जिनियात जन्मला, 1845 साली ॲलॅबामात विकला गेला. त्यावर वॉशिंग्टननी त्याला विचारलं, तुम्ही किती जण होतात? त्यावर तो विद्यार्थी म्हणाला, 5 जण. मी, माझा भाऊ आणि 3 खेचरं. आपल्याला नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग कसा घ्यावा याची कल्पना निग्रो समाजाला नव्हती. अज्ञानाचं भयानक ओझं झुगारून देऊन साधं, सरळ, सहज जीवन कसं जगावं याचं शिक्षण त्यांना मिळणं आवश्यक होतं. ही जबाबदारी आपल्यासारख्या पदवीधरांची आहे याची जाणीव उराशी बाळगून वॉशिंग्टन यांनी कंबर कसली. पद्धतशीरपणे काम पार पाडत राहण्याची, टप्प्याटप्प्याने ज्ञान आत्मसात करण्याची सवय या विद्यार्थ्यांना लावणं भाग होतं. गुलामीत कष्टच केले. आता मुक्त झाल्यानंतर ज्ञानार्जन करताना कष्ट करण्याची गरज काय असं म्हणणं म्हणजे सत्याला सामोरं जाण्यास नाकारणं होतं. उज्ज्वल पूर्व इतिहासाचं पाठबळ नाही. जिद्दीने जगून नाव रोशन करावं असं मागं घराणं नाही. पूर्वजांचा धागा आईच्या मागे पोहोचतच नाही. ही स्थिती आमच्या वंशजांपासून तरी बदलली गेली पाहिजे. त्यांना घराणं मिळालं पाहिजे, कुटुंब मिळालं पाहिजे. अभिमान वाटावा असे पूर्वज आमच्या रूपातून मिळाले पाहिजेत. आमच्याकडून त्यांना ज्ञानाचा वारसा मिळाला पाहिजे असं त्यांना अभिमानाने सांगता यावं. ही जबाबदारी आमच्यासारख्या पदवीधरांची आहे. राजकारणाचा मोह टाकून मी टस्कगीत दाखल झालो ते याचसाठी. 1881च्या अखेरीस वॉशिंग्टननी टस्कगी खेड्याबाहेरची 100 एकर जमीन $500 विकत घेतली. अर्थातच ते पैसे भरले जे आर्मस्ट्रॉंग यांनी. वर्षभरात विद्यार्थ्यांची संख्या 50च्या घरात गेली. वॉशिंग्टन यांचं स्वप्न 50 पटींनी वाढलं. त्या 50 विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन
त्यांनी 100 एकर जमिनीवर आपलं स्वप्न उभारण्यास सुरुवात केली. गुलामगिरीत, मग ती आर्थिक असो की सामाजिक, राबण्यापेक्षा आत्मोद्धारासाठी पडतील ते कष्ट उपसण्यात प्रतिष्ठा आहे, हे आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवण्यासाठी त्यांनी स्वतः हातात कुदळ फावडं घेऊन धडे घालून दिले. मुळाक्षरांबरोबरच धंदे शिक्षणाचे पाठ त्यांना गिरवायला लावले. सुतारकाम, कुंभारकाम, गाद्या तयार करणं, चपला शिवणं, विटा भाजणं इत्यादी कामात त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना तयार केलं. विटांची भट्टी उभी करणं त्यांना बरेच दिवस साधत नव्हतं. अनेक प्रयत्न झाले, सारे फसले. पैशांची ओढगस्त तर 5वीलाच पुजलेली. शेवटचा निकराचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी आपलं मनगटी घड्याळ गहाण टाकून वॉशिंग्टन यांनी पैसे उभारले. भट्टी जमली, पण घड्याळ गेलं ते कायमचंच. पण त्याची खंत कोणाला होती? शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाजलेल्या विटातून शाळेच्याच विद्यार्थ्यांनी वॉशिंग्टन यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेली भव्य वास्तू पाहून सारी पंचक्रोशी दिपली. स्वतःच्या हाताने उभारलेल्या वास्तूत राहण्याचं भाग्य त्यांना प्रथमच लाभत होतं. पण ही इमारत उभी करताना या साऱ्यांना किती कष्ट आणि किती उपासमार सहन करावी लागली होती. कधी अन्नधान्याचा साठा अपुरा म्हणून, तर कधी रांधण्यासाठी जमवलेला लाकूडफटा वीटभट्टी तापवण्यासाठी वापरला जाऊन. कारण ते आद्य कर्तव्यच ठरलं होतं. अन्न न शिजू शकल्याने उपासमार, पण जिद्दीने पेटलेल्या विद्यार्थ्यांनी त्याची तमा न बाळगता इमारत उभी केलीच. या शाळेतील विद्यार्थ्यांनी विटा भाजण्यामध्ये एवढं प्रावीण्य मिळवलं की इतरत्र त्यांना मागणी येऊ लागली. त्यांनी बनवलेल्या गाद्या, चपला, चटया ॲलबामाच्या निरनिराळ्या बाजारातून दिसू लागल्या. शाळेत तयार होणारा माल या ठिकठिकाणच्या बाजारपेठातून पोहोचवणं सुलभ होण्यासाठी वाहतुकीचं साधन म्हणून खटाऱ्यांची आवश्यकता होती. खटारे विकत घ्यायला शाळेकडे पैसे नव्हते. पण वॉशिंग्टननी जिद्दीनं हाही प्रयोग सुरू केला. या खटाऱ्यांनाही बाहेरून मागणी येऊ लागली. पूर्वायुष्य गुलामीत घालवलेल्या एका गुलामाने चाकू, काटे बनवायला शिकवलं. लुईस ॲडम्सने पत्र्याच्या वस्तू बनवायला शिकवलं. वॉशिंग्टनचा भाऊ जॉन हाही हॅम्प्टन इन्स्टिट्यूटचा पदवीधर. याने मधुमक्षिका पालन विभाग सुरू केला. मुलांच्या थाळ्यात आता मध वाढला जाऊ लागला. श्रम, शारीरिक कष्ट ही एवढी एकच गोष्ट निग्रोंकडे विकण्यासाठी होती. त्याच्याच आधारावर त्यांनी आपलं अस्तित्व टिकवता येणार होतं. गोऱ्यांच्या बरोबरीने त्यांना हक्क मिळवायला हवे होते. ते हक्क निग्रो निश्चितच मिळवू शकणार होते, यात शंकाच नव्हती. पण त्यासाठी आधी त्यांना आपलं अस्तित्व टिकवणं आवश्यक होतं. समानता भोगण्याची लायकी वाढवणं आवश्यक होतं, गरजेचं होतं. आयुष्याच्या गरजा भागवण्यासाठी अंगी कसब हवं होतं, कौशल्य हवं, विनिमयाचं काही साधन हवं, आयुष्य समृद्ध करणारी कामगिरी अंगी हवी. उच्चभ्रू समाजाची भ्रष्ट नक्कल म्हणून कॉमर्स, बँकिंगचा अभ्यास करणारे पुस्तकवीर वॉशिंग्टनला नको होते. त्यांना हवे होते समाज घडवणारे शिक्षक, अंत्योदयासाठी कटिबद्ध होणारे पदवीधर. त्यासाठीच त्यांची धडपड चालू होती. टस्कगी संस्थेत सुरू झालेले उद्योग हे आमच्या गरजातून पुढे आले होते. आमचा समाज स्थिर होण्यासाठी अशा उद्योगधंद्यांची आम्हाला आवश्यकता होती. जे जे करणं आम्हाला शक्य होतं त्यासाठी आम्ही इतरांसमोर कधीच हात पसरले नाहीत. निग्रो शाळा टस्कगीतील गावकऱ्यांपासून कधीच फटकून राहिली नाही, आपला सवतास उभा बनवून राहिली नाही. वॉशिंग्टन आपल्या कृतीने व उक्तीने गावकऱ्यांना जाणवून देत की शाळा व गाव परस्परांच्या सहकार्यानेच वाढीस लागतील, तर त्या दोघांचाही फायदाच होईल. टस्कगी निग्रो शाळेमधील शिस्त ही वाखाणण्याजोगी असे. कोणत्याही बेशिस्तीला वॉशिंग्टन थारा देत नसत. यामुळे गावकऱ्यांच्या मनात हळूहळू या संस्थेने
स्वतःसाठी आपुलकीचं स्थान निर्माण केलं. अमेरिकेतील दक्षिणेकडच्या इतर गावांपेक्षा टस्केगीला थोडीफार सुबत्ता लाभायला कारणीभूत होती ती हीच शाळा. त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कष्टाने वाढू लागलेला व्यापार उद्यम, श्रमाला प्रतिष्ठा देऊन कष्टणारे टस्केगी शाळेचे विद्यार्थी. शिक्षणाविषयी ओढ असणाऱ्या कोणत्याही वयाच्या मुलाला पैशाअभावी विन्मुख व्हावं लागू नये म्हणून वॉशिंग्टन यांनी अशा मुलांसाठी रात्रीची शाळा सुरू केली. दिवसा काम आणि रात्री विद्यार्जन. दिवसाचे 10 तास शाळेच्या आवारात सपाटून काम केलं की रात्री शिक्षण मोफत मिळे. ज्याला शिक्षणाची आच असे तो या कष्टातून तावून सुलाखून निघे आणि शिक्षण आत्मसात करी. शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टांचा मोबदला त्या गरजू विद्यार्थ्याला गादी, कपडे, पुस्तके इत्यादी स्वरूपात देण्यात येई. उरलेला पैसा शाळेच्या बँकेत जमा होई. दिवसाच्या शाळेची सोय लागण्या इतपत पैसा त्या विद्यार्थ्याच्या खाती जमा झाला की त्या विद्यार्थ्याची रात्रीची शाळा बंद होऊन त्याला दिवसाच्या शाळेत जाता येई. अशा कष्टणाऱ्या विद्यार्थ्यांवर वॉशिंग्टन यांचं विशेष आस्थापूर्वक लक्ष असे. त्यांच्या पालनपोषणावर ते जातीनं लक्ष ठेवत. कष्ट करून शिकणाऱ्या मुलांचा शिक्षणाकडे ओढा राहील याची ते दक्षता घेत असत. टस्केगी शाळेची शिक्षण पद्धती अगदी मूलगामी होती. स्वच्छतेच्या बाबतीत तर बिलकुल हयगय नसे. शारीरिक स्वच्छता आवर्जून शिकवण्यात येई. स्नान कसं करावं, दात कसे घासावेत, कपडे कसे धुवावेत, कसे वापरावेत इत्यादी विषयांचीही शिक्षणात समावेश असे. सुप्रभाती 5 वाजता पहिल्या घंटेला विद्यार्थी उठत. शेवटची घंटा रात्री 9:30 वाजता होई. दिवसभरामध्ये अशा एकूण 17 घंटा होत आणि प्रत्येक घंटेची वेळ वेगवेगळ्या कारणासाठी असे. प्रत्येक वेळची घंटा ही सुद्धा निरनिराळ्या कारणासाठी असे. पहिल्या घंटेला उठून आपापली खोली साफ करून विद्यार्थ्याला न्याहारीसाठी भोजनगृहात यावं लागे. थाळीत वाढलेला पदार्थ संपवावाच लागे. सुरुवातीच्या काळात या थाळ्या भरण्यासाठी शाळेच्या स्वयंपाकगृहात पदार्थाची वाणवाच असे. तो भाग तर वेगळाच, पण शिस्त म्हणजे शिस्त. तर या टस्केगी निग्रो शाळेचे सुरुवातीचे दिवस हे कसे उपासमारीचे, अपार कष्टांचे आणि अडचणींवर मात करणाऱ्या अदम्य जिद्दीने मंतरलेले होते. वॉशिंग्टन यांच्या जबाबदाऱ्या अगणित होत्या. या शाळेच्या बाबतीतील त्यांचा मनोदय, त्यांची स्वप्न ज्यांनी ऐकली होती त्या सर्वांनी अशा प्रकारची शाळा प्रत्यक्षात उतरवणं अशक्य असं ठरवलं होतं. वॉशिंग्टन जाणून होते की या उपक्रमात त्यांना अपयश आलं असतं तर ते अपयश वैयक्तिक न ठरता अखिल ज्ञाती बांधवांचं, संपूर्ण निग्रो समाजाचं दुर्दैव ठरलं असतं. होतो तिथे परतण्याची, नामुष्की पत्करण्याची वेळ आली असती. ही नामुष्की टाळण्यासाठी त्यांना आपल्या रक्ताचं पाणी करावं लागलं. आपल्या विद्यार्थ्यांना बाहेरच्या जगात अवहेलना, हेटाळणी सहन करावी लागू नये म्हणूनच वॉशिंग्टन यांनी त्यांचं व्यक्तिमत्व विकसित करण्यावर भर दिला. आपला दर्जा राखण्याचं काम आपणच केलं पाहिजे ह्याची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात सतत जागृत ठेवली. कारण इतर शाळांप्रमाणेच या गोष्टींवर लक्ष ठेवणारे गोरे शिक्षक या शाळेमध्ये नव्हते. निग्रोंनी निग्रोंसाठी चालवलेली शाळा होती ती. कामाच्या बाबतीत मुलगा मुलगी भेद असा केला जात नसे. केवळ पुस्तकी शिक्षणावर निर्भर न राहता प्रत्यक्ष जीवनाशी ज्ञानाची सांगड घालण्याची सवय त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना लावली होती. साऱ्या शिक्षणाचं उद्दिष्ट ठरलं होतं विद्यार्थ्यांची मानसिक, नैतिक आणि शारीरिक जडणघडण. शारीरिक श्रमांना प्रतिष्ठा मिळवून देण्यात यशस्वी कोण ठरले असतील तर ते वॉशिंग्टन. हाताने किंवा कमीत कमी यंत्रांच्या साहाय्याने वस्तू बनवण्याचं शिक्षण त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिलं. टस्केगीतील निग्रोंची शाळा
ही त्या समाजाचं महत्त्वाचं अंग बनावी या दृष्टीने वॉशिंग्टन नेहमी प्रयत्नशील असत. विद्यार्थ्यांची सर्वांगीण जडणघडण उत्तम प्रकारे व्हावी हे विद्यार्थी शिकून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या बांधवांच्या उद्धारासाठी करावा. आत्मोन्नतीबरोबरच समाजोन्नतीही साधावी या उदात्त ध्येयाच्या पायावर त्यांनी ही शाळा उभारली होती. टस्केगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात सेवाभाव जागृत ठेवण्यात वॉशिंग्टन यांनी निश्चितपणे यश मिळवलं. समाजाच्या उन्नतीसाठी झटत राहणं ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येकाने कार्यरत राहिलं पाहिजे ही विचारसरणी आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात त्यांनी यश मिळवलं. आपल्या विद्यार्थ्यांसाठी, समाजाच्या भावी पिढीसाठी अहोरात्र कष्टणाऱ्या वॉशिंग्टन यांच्या प्रयत्नास फळ न येतं तर नवलच झालं असतं. या संस्थेतून शिकून तयार होऊन बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी वॉशिंग्टन यांच्या ध्येयासक्तीने भारावलेला असे. तो प्रत्येक विद्यार्थी उराशी एक स्वप्न घेऊन बाहेर पडे. मीही अशीच एक शाळा उभारीन. आपल्या समाजासाठी 15 वर्ष सातत्याने कष्टणाऱ्या वॉशिंग्टन यांच्या कामगिरीची कदर म्हणून हार्वर्ड युनिव्हर्सिटीने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट देऊन त्यांचा गौरव केला. या 15 वर्षात शाळेच्या परिसरात 40 इमारती उभारल्या गेल्या. या साऱ्या इमारती विद्यार्थ्यांनीच उभारल्या होत्या, आपणच तयार केलेल्या विटा वापरून. डॉक्टर वॉशिंग्टनला 1895 साली ॲटलांटा कॉटन स्टेट अँड इंटरनॅशनल एक्स्पोजिशनच्या समारंभाच्या निमित्ताने प्रथमच भाषणासाठी पाचारण्यात आलं. एका निग्रोला जाहीरपणे गोऱ्यांच्या सभेत व्याख्यानासाठी बोलावलं जात होतं. साऱ्या राष्ट्राच्या चर्चेचा विषय झाला हा. व्यासपीठावर गोऱ्या पुढाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून हा काळा शिक्षक बसणार आणि तोही राष्ट्राध्यक्ष क्लीव्हलँड यांच्यासोबत. अघटितच होतं हे सारं. डॉक्टर वॉशिंग्टनना आपल्या जबाबदारीची जाणीव होती. साऱ्या देशाच्या प्रतिक्रिया ते जाणून होते. सत्वपरीक्षेची वेळही. पुऱ्या तयारीनिशी ते ॲटलांटाला गेले. त्यांच्या भाषणाचे पडसाद देशभर उमटले. निग्रो बांधवांची तळमळ, धडपड, त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी जाहीरपणे लोकांसमोर आल्या. भ्रातृप्रेमाला आवाहन केलं गेलं. यानंतर अनेक ठिकाणी त्यांना भाषणासाठी जाण्याचा योग आला. ज्यांना निग्रोंविषयी, त्यांच्या उत्कर्षाविषयी आस्था होती ते स्वतःहून डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या कार्याला हातभार लावण्यासाठी पुढे आले. अनेक भाषणातून निधी उभारला गेला. स्वतः डॉक्टर वॉशिंग्टननी व्याख्यानांचे दौरे काढले. आपल्या अडचणी लोकांपुढे मांडल्या. टस्केगी शाळेचं कार्य लोकांसमोर आणलं. टस्केगी शाळेसाठी आर्थिक मदत मिळवली. एक अमोघ वक्तृत्वशैली असणारा वक्ता म्हणून त्यांचा बोलबाला झाला. तसंच शिक्षणाचा नवा अर्थ लावून दाखवणारा, मानव सुजाण बनवणारा एक शिक्षणतज्ज्ञ म्हणूनही त्यांची ख्याती झाली. सतत 15 वर्ष अविश्रांत परिश्रम घेणाऱ्या डॉक्टर वॉशिंग्टन यांच्यावर एका बाबतीत मात्र हार मानण्याची वेळ आली होती. ते हताश झाले होते. कारण एकट्या डॉक्टर वॉशिंग्टन पुरतं नव्हतं. अमेरिकेच्या या दक्षिणेकडच्या प्रदेशाला ग्रासू पाहणारं कारण फार म्हणजे फार भयावह होतं. गुलामांच्या व्यापारावर बंदी घालणारा कायदा युरोपीय राष्ट्रांनी अंमलात आणायला सुरुवात केल्यावर दलालांनी अमेरिकेच्या दक्षिणेत अवैध मार्गाने गुलामांचा व्यापार सुरू केला. हे गुलाम म्हणजे आफ्रिकेतील अशिक्षित अडाणी निग्रो. या निग्रोंच्या शारीरिक बळावर दक्षिण अमेरिकेचं प्रचंड कापूस साम्राज्य पोसलं जात होतं. जवळजवळ फुकटात पडणारं मनुष्यबळ आणि कापसाला मिळणारा भरमसाठ भाव या दुहेरी फायद्यामुळे दक्षिणेकडचे गोरे शेतकरी गब्बर झाले होते. घराघरातून सोन्याचा धूर निघत होता. कापूस सम्राट दिवसांनी आपलं धन फुगवत होते आणि आफ्रिकेतून आणलेला निग्रो गुलाम कणाकणाने झिजत होता.
झिजता झिजता कपाशीचं साम्राज्य विस्तारित होता. कापसाने आणलेल्या अफाट सुबत्तेमुळे येथील शेतकरी आंधळा झाला होता. कपाशीचा हंगाम संपताच तो गुलामांना जंगलतोड करायला लावून जमीन तयार करायला लावत होता. पुढच्या हंगामात अधिक जमीन कापसाच्या लागवडीखाली आणण्यासाठी. जंगलतोडीनंतर जमिनीतील मुळंही उखडून जाळली जात. ही आग अपघाताने वेडीवाकडी पसरे आणि उरली सुरली वनसंपत्ती स्वाहा करी. कापूस सम्राटांचा हा अधाशीपणा ॲलबामा राज्याला भोवला. झाडांचा समूळ नाश केल्याने होणारे दुष्परिणाम ॲलबामाला भोगावे लागले. कारण तेथील जमीन उताराची. त्यामुळे घोंगावणाऱ्या वाऱ्याने आणि पावसाच्या पाण्याने जमिनीचा वरचाच सुपीक थर धुवून गेला. जमिनीला पकडून ठेवायला झाडं होतीच कुठे? पर्जन्यमानात बदल झाला. हिमवर्षावाच्या रूपाने मिळणाऱ्या सुखद ओलाव्याला ती जमीन मुकली. आता तिला तोंड द्यावं लागत होतं झोडपणाऱ्या आणि आपल्याला ओरबाडून लुटून नेणाऱ्या पावसाला. ॲलबामाच्या सुपीक जमिनीची आतोनात धूप झाली. वनस्पतींचं नैसर्गिक खाद्य समुद्राच्या पोटात वाहून गेलं. मग ही उणीव भरून काढण्यासाठी भरमसाठ किमतीची महागडी कृत्रिम खतं, पोटॅश, नत्र, फॉस्फरस ॲसिड. जमिनीची अशी धूप चालू असतानाच तिच्यातला उरला सुरला कस खादाड कापूस शोषून घेत होता. त्याच्या लागवडीला खळ, अटकाव कसा तो नव्हताच. जमिनीमागून जमीन, शेतामागून शेतं उजाड होत चाललेलं. सारा ॲलबामा उजाड झाला. पण पैशाच्या धुंदीने विचारांची कवाडं बंद झाली होती. भविष्याची फिकीर करायला कुणी तयारच नव्हतं. सारे विनाशाकडे स्वतःच्या पायांनी वाटचाल करत होते, डॉलर्स डोळ्यांवर बांधून. गेली 250 वर्ष निग्रो गुलाम अमेरिकेच्या या दक्षिणेकडील राज्यांच्या समृद्धीसाठी राबत होता. पण जमीन किंवा तिच्यापासून मिळणारं उत्पन्न या दोन्हीलाही तो वंचित होता. मुक्त झालेल्या निग्रोंना ठरल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबामागे 40 एकर जमीन आणि एक खेचर मिळालं असतं तर या समाजाचं थोडं तरी जीवन सुसह्य झालं असतं. पण तसं न झाल्याने तो पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या पूर्वीच्याच धण्याकडे अण्णावारी राबत होता. त्याच्या इशाऱ्यावर आपल्या झोपडीच्या उंबरठ्यापर्यंत कापूसच लावावा लागे. कापसाच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या या दक्षिणेत निग्रोंच्या हालाकीला पारावर उरला नाही. कापसाच्या एकमेव लागवडीमुळे अन्नाचा अभाव, त्यात भर जीवापाड कष्टांची. त्यामुळे तो आणखीनच खचला, पिचला, निरुत्साही झाला. कापूस सम्राटांच्या हवेची झळ निग्रोंपर्यंत मर्यादित न राहता गरीब गोऱ्या शेतकऱ्यांच्या घराला भिडू लागली. कोणे एकेकाळी समृद्ध आणि संपन्न असलेल्या ॲलबामात आता सर्वत्र नजरेला पडत होता तो उद्ध्वस्त दलित समाज आणि धुपलेली निकस जमीन. जमिनीचा कस शोषून करणारी पिकं सातत्याने लावून जंगलतोड करून आपल्या विनाशाचा मार्गच जणू त्यांनी आखून घेतला होता. सर्वनाशापासून ॲलबामाला नव्हे तर साऱ्या दक्षिणेला वाचवण्यासाठी कोणातरी तारणहाराची नितांत गरज होती. कोण होता तो तारणहार? कसा असेल तो तारणहार? पाहूयात, ऐकूयात पुढच्या गोष्टीमध्ये. तुम्ही सर्वांनी ही गोष्ट ऐकलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.